मग तिथं बैलच घेऊन यायचं. तिथं कबड्डीच खेळायची. तिथं त्या सिग्नलवर चढायचं. महिला पत्रकारांना धक्काबुक्की करायची. त्या सी-एस-टीमध्ये नाचत बसायचं. त्या विसर्जन हौदामध्ये अंघोळ करायची. तिथं आम्ही टॉयलेट करतो असं बोलायचं. म्हणजे एकंदरीमध्ये ज्या मराठा समाजाला देशामध्ये नावाजलं जातं, ह्या मराठा समाजाचं नाव घालवायचं काम ह्या सगळ्या आंदोलकांनी केलं आणि ह्याची चिथावणी कोणी दिली असेल तर की आता हे आंदोलन आवरण्याच्या बाहेर गेलेलं आहे. अनकंट्रोलेबल झालेलं आहे. कोर्ट म्हणतंय, की हायकोर्टला यांनी वेढा घातलाय. कोर्ट म्हणतंय आमच्या जजेसच्या गाड्या अडवल्यात. म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, संविधान लिहिण्यामध्ये जी जे मोठं योगदान दिलंय, इथं मोठमोठे समाजसुधारक झाले, स्वातंत्र्य सैनिक झाले. आज त्याच महाराष्ट्राची मुंबई ही अशी पारतंत्र्यात अशी ही झंडशाही आज बघितली. त्यामुळं कोर्टाने आज कडक ताशेरे दिलेत. मुंबईचे सगळे एंट्री पॉइंट बंद करायला सांगितलेत आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत हे 5,000च्या वरचे जेवढे आंदोलक आहे, यांना सगळ्यांना बाहेर काढायला लावले आणि सर्वात महत्त्वाचं त्या ऑर्डरचा कंप्लायन्स करायला लावलेला आहे. तिथं भाऊ गर्दी नाहीये ओबीसी सारखी. तू तुझ्या समाजाला कडेलोट करतोय. तू विश्वासघात करतोय. त्याच्यामुळं समाजातल्या लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. त्यांनी त्याला एक स्वप्न दाखवलंय. नापिकी होती, आत्महत्या होतात, कर्जबाजारीपणा होतं आणि ह्याच्यावर एकच उपाय. ओबीसीतनं आरक्षण तुमचे सगळे प्रश्न मिटले. नमस्कार, स्टोरी.com च्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज संपूर्ण मराठा आंदोलन मुंबईमध्ये धग पकडलेला असून सुप्रीम कोर्टाने सुद्धा या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत आणि प्रशासनाच्या सुद्धा चुकांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असून आंदोलनाची सुप्रीम कोर्टाने अतिशय कठोर शब्दात निंदा केलेली आहे. पण याच बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि मराठा आरक्षणाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंगेश ससाने. आणि मंगेश ससाने यांना आपण विचारू. वारंवार मराठा आंदोलकांकडून हैदराबाद गॅजेटचा आणि सातारा गॅजेटचा उल्लेख होतोय, पण याविषयी सातारा गॅजेट हा नेमका काय आहे, हैदराबाद गॅजेट नेमका काय, यासोबत संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत मंगेश ससाने. सर, खूप खूप स्वागत तुमचं स्टोरी.com मध्ये. सर, काय सांगाल, हे जे आज आंदोलन चालू आहे, गेले 4 दिवसपासून आंदोलन चालू आहे आणि कशा प्रकारे आंदोलन चालू आहे तुम्हाला माहिती आहे. अनेक नियम पायमल्ली गेले, कोर्टाचे निर्देश नाही पाळले गेले, हमीपत्र दिलं होतं ते पण नाही पाळले गेले. यावर काय बोलाल? नाही, मुळामध्ये हे जे आता काय तिकडं जे आंदोलन चाललंय, तर ते एक सामाजिक आंदोलन नसून एक राजकीय आहे. आणि दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या जे डोक्यामध्ये जी हवा गेलेली आहे. कारण की सत्तेतले आणि सत्तेच्या विरोधातले पण जे कोण आमदार, खासदार जे आहेत, पक्षप्रमुख आहेत. आज ते तिथं पायघड्या घालतात आहे. त्यामुळं कसं असतं, की ज्यावेळेस सत्तेचा एवढा मोठा सपोर्ट येतो किंवा एखाद्या मोठ्या झुंडीचा त्यावेळेस सपोर्ट येतो. हे आमदारांना, खासदारांनी आणलेली सगळी लोकं आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये कायदा, संविधानाचं काही भीती राहिलेली नाहीये. आदर राहिलेला नाहीये. 26 ऑगस्टला जी हायकोर्टाची ऑर्डर झाली होती, कोर्टाने सांगितलं होतं, की या संदर्भामध्ये जे ॲजिटेशन्स करायचे, आंदोलनं करायची जी नियमावली आहे 2025 ची, त्या नियमावलीला अनुसरून तुम्ही परवानगी घ्या. त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिवादी 7 होते. तर 1 ते 4 जे प्रतिवादी होते ते राज्य सरकार होतं, गृह खातं होतं, पोलीस प्रशासन होतं. त्यांना आणि त्यानंतर मग जरांगे असतील, ते वीरेंद्र पवार असतील. त्यांना सांगितलं होतं, की या नियमावलीनुसार तुम्ही प्रॉपर परवानगी घेतल्यानंतरच आझाद मैदानामध्ये बसू शकता. प्लस कोर्टाने अत्यंत जबाबदारीने राज्य सरकारला सांगितलं होतं, की आता गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवाला देशातून गणेश भक्त येतात. मुंबईमध्ये खूप गर्दी होती आणि मुळातच मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची धावपळ होती. त्यामुळं मुंबईच्या ह्या क्राउडेड जो कुलाबा फोर्ट एरिया आहे, त्याच्यामध्ये जर एवढे मोठे आंदोलक आले, तर मुंबईचं दळणवळण, कायद्याची कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही यांना नवी मुंबईच्या खारघर येथील जागा सुचवा, असं कोर्टाने त्यावेळेस पण सांगितलं होतं. पण राज्य सरकारने पहिल्यांदा तर परमिशन डिनाय केली. नंतर ज्यावेळेस मनोज जरांगे बाहेर निघाल्यानंतर ती गर्दी दिसली आणि मग राज्य सरकार ज्या बॅकफूटला गेलं ती गर्दी बघून. ते माहीत नाही ह्या प्रेशर टॅक्टिक्स कुणी केल्या. कारण की ह्या जरांगेंना परमिशन द्यावी म्हणून सत्तेतलेच काही
काही जण मागे लागले होते आणि त्यामुळे त्यांना 1 दिवसाची परमिशन दिली 9 ते 6. अटी नियमांवर दिली. जरांगेंनी आमरण उपोषण करायचं नाही, अशी हमी लिहून दिली होती ॲफिडेव्हिटमध्ये. 9 ते 6, 6 वाजता बाहेर निघणार असं सांगितलं होतं. पण जो आपण तिथं जो त्याला आता गावरान भाषेत नंगा नाच आपल्याला म्हणता येईल. मग तिथं बैलच घेऊन यायचं, तिथं कबड्डीच खेळायची, तिथं त्या सिग्नलवर चढायचं, महिला पत्रकारांना धक्काबुक्की करायची, त्या सी-एस-टीमध्ये नाचत बसायचं. त्या विसर्जन हौदामध्ये अंघोळ करायची, तिथं आम्ही टॉयलेट करतो असं बोलायचं. म्हणजे एकंदरीमध्ये ज्या मराठा समाजाला देशामध्ये नावाजलं जातं, ह्या मराठा समाजाचं नाव घालवायचं काम ह्या सगळ्या आंदोलकांनी केलं आणि ह्याची चिथावणी कोणी दिली असेल त्या मनोज जरांगेंनी. तुम्ही या, मुंबई जाम करा, आमचे दाखवतोच कसं होतं. तर त्यामुळं आज माननीय कोर्टाने हे जे सगळं ह्यांनी केलं ना, कारण की कोर्ट पण तुमच्या आमच्यासारखंच कोणतरी असतं आणि मग हे जे त्यांनी केलं सगळं, तर कोर्टाने ईच अँड एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट आज बोलून दाखवली. ऑर्डर डिक्टेट करताना सगळं लिहिलंय त्याच्यात. त्यांनी काय केलं, कसं नाचले, कसे मरीन ड्राईव्हला गेले, कसे त्या तुमच्या जे मॉन्युमेंट्स आहेत तिथं हे केलं, कशा गाड्या अडवल्या. कोर्टाने म्हणले, की आता हे आंदोलन आवरण्याच्या बाहेर गेलेलं आहे. अनकंट्रोलेबल झालेलं आहे. कोर्ट म्हणतंय, की हायकोर्टला यांनी वेढा घातलाय. कोर्ट म्हणतंय आमच्या जजेसच्या गाड्या अडवल्यात. म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, संविधान लिहिण्यामध्ये जी जे मोठं योगदान दिलंय, इथं मोठमोठे समाजसुधारक झाले, स्वातंत्र्य सैनिक झाले. आज त्याच महाराष्ट्राची मुंबई ही अशी पारतंत्र्यात अशी ही झंडशाही आज बघितली. त्यामुळं कोर्टाने आज कडक ताशेरे दिलेत. मुंबईचे सगळे एंट्री पॉइंट बंद करायला सांगितलेत आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत हे 5,000च्या वरचे जेवढे आंदोलक आहे, यांना सगळ्यांना बाहेर काढायला लावले आणि सर्वात महत्त्वाचं त्या ऑर्डरचा कंप्लायन्स करायला लावलेला आहे. आणि जर नाही केला, तर ह्या अडाणी, मनमौजा आणि मस्तकवाल मनोज जरांगेवर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल होईल आणि 6 महिने चक्की पिसायला जायला लागेल. सर, मराठा आरक्षणाबद्दल काल 2 दिवसाखाली शिंदे समितींनी मनोज जरांगेची भेट घेतली आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट हे तात्काळ लागू करा अशी त्यांची मागणी होती. नेमकं तुमचा या गॅजेटवर अभ्यास राहिला आहे. तुम्ही या अगोदरही बऱ्याच वेळा बोललात. नेमकं हे हैदराबाद गॅजेट काय आहे? कशाप्रकारे हे लागू होऊ शकतं? त्या आधारित आरक्षण भेटू शकतं? आता मुळात एक शेल शब्द मी सांगतो. गाढवापुढे वाचले गीता अन् कालचा गोंधळ बरा होता. ह्या मनोज जरांगेला कुणी त्याच्या सुपेट डोक्यामध्ये काहीतरी कल्पना टाकली, की आता प्रत्येक गॅझेट नाहीये. त्याला गॅझेटियर म्हणतात. त्याला ब्रिटिश डिस्ट्रिक्ट गॅझेटियर म्हणतात. ज्या ब्रिटिशांचे त्यावेळेस जे जिल्हे होते, मग बिरार होता, कुलाबा होता, अकोला होता, सातारा होता, कोल्हापूर होता, हैदराबाद होता. तो निजाम स्टेटमध्ये होता, पण होता. मग त्याच्यामध्ये भौगोलिक स्थिती कशी आहे? त्याच्यामध्ये झाडं कशी आहेत? त्याच्यामध्ये नद्या कशा आहेत? तिथं पिकं कोणती येतात? तिथं धर्म कोणते आहेत? तिथं लोकं कोणते आहेत? आणि मग त्याच्यात येतं पॉप्युलेशन. जातीचा उल्लेख नाही. जातीचा उल्लेख त्याच्यात असतोच. मग हिंदू धर्मामध्ये किती जाती आहेत? मग त्या जातीच्या कॉलममध्ये आता जरांगे म्हणतात मराठा आणि कुणबी एक आहे. आता मी ते हैदराबाद जे गॅझेट आहे, ते गॅझेट मी काल पण चॅनलला दाखवलं, मी आज पण दाखवणार आणि उद्या तर मी सगळे गॅझेट घेऊन बसणार आहे. त्याच्यात मराठांची वेगळी लोकसंख्या दिली. जी 2,46,000 आहे आणि कुणबींची 3,500 दिलेली आहे. मग लागू करा ते. वेगवेगळं आहे म्हणून. मुळात ते काळं आहे का गोरं आहे, तो काहीतरी एक भ्रामक काहीतरी हे काढतो. काहीतरी खयाली आपण जे म्हणतो आता तसं बोलायला लागेल आणि त्याच्यामागे सगळे धावत जातात. त्यामुळं अज्ञानी, अडाणी माणसाच्या नादी लागलेले मी जजेस बघितलेत तिथं जातात. त्या कमिटीचे अध्यक्ष बघितलेत. किती मूर्खपणा आहे. ते गॅझेट त्यांनी चॅलेंज करावं कोणत्याही प्लॅटफॉर्मवर. तुझ्या अभ्यासक बोलव, आम्ही येतो आणि ते आपण गॅझेट खेळू. त्यामुळं कुठलं तरी 120 वर्षापूर्वीचं गॅझेट आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे उलटं ते त्यांच्या अंगलट येईल गॅझेट आणले तर. त्यामुळं काहीतरी ज्याला अशिक्षितपणाचा कळस म्हणतात याला. महाराष्ट्राला वेठीस धरले आणि सर्वात महत्त्वाचं मला वाईट वाटतं ना, त्या बिचाऱ्या त्या मराठा समाजाच्या बांधवांचं. ते बिचारे त्यांनी हे दाखवले. मुळात एस-सी-बी-सी 10% आरक्षण दिलंय ना. अरे जरांगे बाबा दिलंय ना ते एस-सी-बी-सी 10% आरक्षण. ते ओबीसीचा वेगळा प्रवर्ग करून दिलंय ना. त्याच्यानंतर 10% ई-डब्ल्यू-एस दिलेलं आहे. तुझ्या डोक्यात नाही घुसत का? 8.5% त्यातला लाभ घेतलेला आहे. चंद्रकांत पाटलांनी सभागृहात दाखवलेलं आहे.
तुमच्या समाजातले अभ्यासक म्हणतात ते, की सगळ्यात चांगलं संविधानाची दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट करून मिळालेलं आणि सुप्रीम कोर्टात टिकलेलं ई-डब्ल्यू-एस आरक्षणमध्ये कोणी नाहीये. ओपन फील्ड आहे तिथं. तिथं एकदम सेफ आहे. तिथं भाऊ गर्दी नाहीये ओबीसी सारखी. तू तुझ्या समाजाला कडेलोट करतोय. तू विश्वासघात करतोय. त्याच्यामुळं समाजातल्या लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. त्यांनी त्याला एक स्वप्न दाखवलंय. नापिकी होती, आत्महत्या होतात, कर्जबाजारीपणा होतं आणि ह्याच्यावर एकच उपाय. ओबीसीतनं आरक्षण तुमचे सगळे प्रश्न मिटले. त्यामुळं मुळात समाज खूप पराक्रमी आहे. समाज भावनिक आहे. पण समाजाचा नेता हा अडाणी आहे, अज्ञानी आहे, हेकेखोर आहे. कोणती कायदेशीर गोष्ट समजून घ्यायची त्याची मानसिकता नाहीये. त्याच्यामुळे यांनी फक्त एकच होणार. समाजामध्ये वाद होणार आणि मराठा समाजाचं नुकसान होणार. ते ईडब्ल्यूएसच्या बाहेर आलेत. आता एससीबीसीच्या बाहेर येतील आणि इथं 450 जातींच्या भाऊगर्दीत घुसणार आणि जे पंचपक्वान्न मिळतात ईडब्ल्यूएस ते सोडून चतकोर भाकर कुठेतरी खायला मिळेल त्यांना. जर यांचं समाधानच करायचं राहिलं तर मराठा समाजाचं समाधानच करायचं राहिलं, आरक्षण द्यायचंच राहिलं, तुमचा आरक्षणावर खूप अभ्यास आहे, तर त्यांना काय पर्याय काय आता आरक्षण मिळायचं ओबीसी मध्ये व्यतिरिक्त? आता एक एससीचं असतं, एक एसटीचं आणि असतं. जर दिलं तर मागासवर्गीयत्व सिद्ध होईल का त्यांचं? अहो, मागासवर्गीय सिद्ध करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. ई-एस-बी-सी ॲक्ट होता त्यावेळेस झाला. एस-सी-बी-सी ॲक्ट होता गायकवाड आयोग त्यावेळेस झाला. आता परत तिसऱ्यांदा केला. परत दिलंय. वारंवार कोर्ट फेटाळतंय. केंद्रीय आयोग फेटाळतात. हायकोर्ट फेटाळते. परत तोच. मुळामध्ये जर तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही मला तुम्ही म्हणले की मला स्त्री म्हणा किंवा तुम्ही घोडा आहात. तुम्ही म्हणले आम्हाला हरीण म्हणा. ते कसं काय सिद्ध होणार? जरी म्हणलं तरी ते शेवटी कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ना. हे मी फक्त एक उदाहरणं दिली तुम्हाला. त्यामुळं किती कुणी असे लाखोचे, करोडोचे मोर्चे जरी निघाले, तरी काय होणार नाही याच्यात. ते होते मंगेश ससाणे साहेब. मराठ्यांनी एसबीसी आणि कुठलं ई-डब्ल्यू-एस. मराठ्यांनी एसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच आरक्षणाचा फायदा होता त्यामध्येच त्यांचा सर्वाधिक फायदा आहे आणि हे विधान भवनामध्ये चंद्रकांत पाटील यांनी ही आकडेवारी सुद्धा मांडून सिद्ध केले असे मंगेश ससाणे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com मुंबई.